तुमचं दीपाज ब्लॉग या चॅनलवर. आणि मी आज आलेली आहे आमच्या मम्मीच्या घरी. आणि आज जरा शॉपवरून लवकर आले, त्यामुळं मम्मीकडं काम होतं. तर मी जिथं राहते त्याच्या जवळच एक 5-10 मिनटाच्या अंतरावर माझ्या मम्मीचं घर आहे. तर इथं आले, तर मुलं पण इथंच होती म्हणून इथंच थांबले. आणि जस्ट गरम खूप होतंय म्हणून वरती टेरेसवर आले. आता मी तुम्हाला मम्मीचं आमच्या गार्डन दाखवते. मम्मीने काय काय लावलंय आणि तिला खूप आवडतं. छान छान असं काय म्हणतात ते, गार्डनिंग करायला. टेरेस गार्डन करायचं आहे तिला. तर आमच्या दारात 2 आंब्याची पण झाड आहेत. त्याचे आंबे सध्या कच्चे आंबे म्हणजे कैऱ्या, त्या देखील आम्ही खातो. आणि चला दाखवते तुम्हाला मम्मीने कशा कशाची झाडं लावलेत वगैरे. तर फ्रेंड्स, इथे बघू शकता तुम्ही, छान असं मम्मीनं भोपळ्याचं वेल लावलेलं आहे. म्हणजे भोपळ्याच्या बिया लावलेल्या आहेत आणि त्याचं छान असं वेल आलेलं आहे. तर ते पसरण्यासाठी तिने छान असं एक छप्पर टाईप केलेलं आहे की ज्यावर तो वेल व्यवस्थित पसरला जाईल आणि त्याची वाढ चांगली होईल. तर अशा पद्धतीने हे बघा, एक आंब्याचं झाड आहे आणि वरती तुम्हाला कैऱ्या दिसत असतील तिथं वरती लागले. आणि तसंच ह्या बाजूला पण एक झाड आहे. म्हणजे घराच्या समोर दोन्ही बाजूला 2 आंब्याची झाडं आहेत. हे बघा, तर हे अलीकडचे आंबे सगळे मुलांनी काढलेले आहेत. तर इथं आहे कारल्याचा वेल आणि इथं आहे भोपळ्याचा वेल आणि त्यातच मिक्स आहे चवळीचा वेल. असे सगळे वेल त्या छप्परावरती पसरून छान येत आहेत. तर हे बघा, छान मस्त दिसतंय. हा एक असा वरती चढवलाय. तर अशा पद्धतीने इथं आहे छान असं कढीपत्त्याचं झाड. कढीपत्ता फ्रेश ताजा ताजा आपण इथून स्वयंपाकाला घेऊ शकतो. त्याचप्रमाणे इथं वांग्याची झाडं आहेत. इथं आहे गवती चहा. ते चहामध्ये घालून ना चहाची टेस्ट मस्तच बनते आणि फ्रेश वाटतं. आळूची पानं आहेत तिथे. त्याच्यानंतर इथं आहे हे लिंबू, पण हे वेगळ्या प्रकारचे लिंबू आहेत. आम्ही त्या एक्झिबिशनला गेलेलो, तिथून आम्ही आणलेलं. ते संत्र्याची कशी टेस्ट असते तसं आहे. आणि हे बघा, हे न्यू बॅग आणलेले आहेत. तर मम्मीला आवड आहे गार्डनिंग करायची, त्यामुळे तिला अशा छान बॅग्स आणून दिल्यात झाडं लावण्यासाठी. तर इथं आहे वेगवेगळी अशी तिने लावलेली आहेत, जसं की टोमॅटो आहे, भेंडी आहे, त्याच्यानंतर मिरच्या आहेत. इथं आलेलं आहे फुलांचं एक झाड. आणि इथे बघा, तुम्हाला दाखवते मी, इथं आहे ढबू मिरची लागली आहे बघा, छोटीशी दिसली का? हां, ही बघा. तर असं म्हणजे स्वतःच्या ह्याच्यातलं ना, हे बघा इथं छान ढबू मिरची की नाही ना, असं म्हणजे आपल्याला स्वयंपाक करायचा आहे आणि आता भाजीला आपल्याला काहीतरी हवं आहे, तर वरती जायचं टेरेसवर. छानपैकी एका भाजीचं का असेना पण ते मिळते, तेवढं छान वाटतं. ताजं ताजं करून तोडायचं आणि घरी जाऊन करून खायचं. मस्त अशी फ्रेश फ्रेश भाजी. तिथं भरपूर वांग्याची झाडं लावलेली आहेत तिने आणि काही काही झाडांना लागले आहेत. हे बघा, इथं वांग किती सुंदर आले. आणि ह्याला कसं ना, म्हणजे असं काही रासायनिक वगैरे काही नाही, औषधं वरतून अशी फवारलेली वगैरे नाहीत. छान असं ऑर्गॅनिक. आणि मम्मी मला पण देते ना कधी कधी असं वांगी वगैरे काढली किंवा दुसरी एखादी भाजी, तर त्याची टेस्ट खूप छान लागते. तर इथे बघा, हे ऊस. तर आमच्या इथं शुगर मिल म्हणजे कारखाना आहे. तर मी हे जेव्हा बघितलं तेव्हा मम्मीला म्हटलं की मम्मी, आपला ऊस कारखान्याला घालायचा आहे काय वगैरे, असं आमचं जोक झाला. कारण आमच्या इथं शुगर मिल आहे, त्यामुळं मी तिला चिडवत होते. तर इथे बघा, शेवग्याचं झाडे आत्ता जस्ट छाटले आणि ह्याला 15-20 शेंगा लागलेल्या. तर त्या मम्मीने असेच कोण रिलेटिव्ज असतील आम्हाला वगैरे अशा दिल्या तिने. आणि इथे बघा, हे लिंबूचं झाड आहे आणि या लिंबूला ना
मध्ये खूप बहर आलेला, खूप लागलेले. आता जरा कमी झाले. इथे एखाद दुसरा दिसतो. इथं आतमध्ये आहे बघा, मी दाखवते. तर त्याला पण काहीतरी औषध वगैरे आहे, म्हणजे खतांचं वगैरे, तर ते पण आणून घालते ते. तर इथे असे या मिरच्यांची रोपं जस्ट आता ही छान आलेली आहेत. आता याला एकदा मिरच्या लागायला चालू झाल्या ना, भरपूर लागतात. मला पण मम्मी मग त्यातल्या थोड्या एक्स्ट्राच्या ज्या असतील ना, काढून देत असते. त्यामुळे मी एक वेळेस विकत पण आणत नाही. त्याच मिरच्या मी वापरते 8-10 दिवस. तर आणि ह्याच्या ना कवळ्या मिरच्या काढायच्या आणि मस्त अशा तेलात भाजून, थोड्या फ्राय करून किंवा तळून त्याला मीठ लावून खायचं. अजिबात तिखट लागत नाही आणि जेवणाबरोबर मस्त लागते. ते आहे बघा आळूची पानं. आपण इथं आळूच्या वड्या वगैरे करायला आम्ही घेतो. तर जास्त अशी सध्या तरी तिने वांग्याचीच रोपं जास्त लावलेले आहेत. हे बघा, आता इथं तर ह्याला 2 वांगे आलेत. हे इथं एक आहे आणि इथं पण एक आहे. आणि वांग्याची आमटी केली किंवा भाजी केली तर इतकी सुंदर लागते ना, खूप छान लागते. अशी चव त्याची एकदम एक असा वेगळा आनंद मिळतो की आपल्या झाडाचे आहेत, आपल्या गार्डनमधले आहेत. त्यामुळं निम्मा आनंद झालेला छान. त्यामुळे निम्मा स्वाद येतो आणि ओरिजिनल त्याचा स्वाद पण चांगला लागतो. तर इथं सुद्धा तिनं असं वेल चढवलेलं आहे. तर आता काय झाले, ऊन जास्त असल्यामुळे थोडं हे काही वाळलेलं वगैरे दिसतंय. पण जेव्हा पाऊस वगैरे पडतो ना, त्यावेळेला खूप छान हिरवंगार दिसतं. इथं पण एक लिंबूचं आलेलं आहे झाड. त्याला पण आता लागतील लिंबू. तर हे बघा, मम्मीने ना अशा बॅग आणलेल्या आहेत. ही जरा मोठी साईज आहे आणि मगाशी मी दाखवली तुम्हाला ती छोटी. तर त्याच्यामध्ये अशा उभ्या आहेत, अशा जरा पसरत छोट्या आहेत. तर अशा पद्धतीने छान अशा तिला बॅग आणून दिल्यात. आणि घरातले पण जुने बकेट असेल, टप असेल, तर ते सुद्धा ती असं झाड लावण्यासाठी यूज करते. तर इथं असे एक शोचे 4-5 कुंड्या आहेत. तर हे बघा, इथे पण कढीपत्ता आलाय मस्त असा छान. इथे एक शोचं झाड आहे आणि कडेला एक आहे, दाखवते तुम्हाला. तर ते आहे ओव्याचं रोप. हे बघा. तर अशा पद्धतीने छान असं गार्डनिंग मम्मी करत असते. तर मम्मीचं टेरेस गार्डन कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.